करू शकतो. हो 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 हो. चला, नमस्कार सर्वांना. नमस्कार. कोण श्लोक कोण म्हणतंय? श्लोक म्हणाला कोण आहे? स्वरा नाही दिसत. स्वरा दिसत नाही आहे. दोन्ही स्वरा कुठे आहेत? कोण येतोय? हा म्हण. मी. व्हिडिओ सुरू करून म्हण. वक्रतुंड. वक्रतुंड म्हणायचंय. म्हण म्हण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देव. निर्विघ्नं देव सर्वकार्येषु सर्वदा. ठीक आहे. मी आता माझं प्रेझेंटेशन सिलेक्ट करतो, स्क्रीन शेअर करतो. भारतीय गुरुकुल परिवारच्या ऑनलाईन गुरुकुल उपक्रमामध्ये आज मंगळवार 31 ऑक्टोबर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बुद्धिदाता गणेश, आरोग्य देवता भगवान धन्वंतरी, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम, जितेंद्रिय महाबली हनुमान, माझे गुरु राष्ट्रबंधू राजूभाई दीक्षित आणि मदर ऑफ ऑल फादर भारत माता, ज्या भारत मातेच्या चरणाशी आपण आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे, अशा भारत मातेला वंदन करून मी माझा विषय पुढे सुरू करतो. प्रत्येक घरकुल एक गुरुकुल या उपक्रमाअंतर्गत 8 ते 18 वयोगटातील मुलांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी शिका आणि शिकवा या टायटल खाली आज आपण ऑनलाईन गुरुकुल अध्याय 60वा बघतोय आणि शरीरशास्त्राचा भाग 38वा बघतोय. शरीर काय आहे आपण बघितलं. बाह्य अंग आहे, अंतरंग आहे, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, आत्मा, बुद्धी, अहंकार आहे. शरीरात काय काय आहे तर 3 दोष आहेत, 7 धातू आहेत, 3 मल आहेत आणि पंचमहाभूत आहेत. या सगळ्यांनी शरीर बनलेलं आहे. त्यातल्या 3 दोषांचा विचार करताना वात दोषाचा विचार, पित्त दोषाचा विचार आणि कफ दोषाचा विचार आपण क्रमशः करणार आहोत. आज आपण वात दोष अजूनही आपल्या चर्चेमध्ये घेतलाय. अजूनही त्याचे बरेच गुणदोष आपल्याला समजायचे आहेत. त्यामुळे वाताच्या संकल्पना आयुर्वेदामध्ये काय सांगितलेल्या आहेत हे आपण बघतोय. अनेक गोष्टी आपण बघत गेलो. वात वाढल्याची लक्षणं, कमी झाल्याची लक्षणं. त्याच्यात हा एक श्लोक बघितलेला जो चरकाचार्यांनी सांगितलेला आहे. पित्तम पंगू कफम पंगू पंगवो मल धातवहा वायुना यत्र नियंते तत्र गच्छन्ति मेघवत. ज्याप्रमाणे आकाशामध्ये असलेले ढग, मोठे मोठे ढग असतात, काळे ढग, पावसाचे ढग असतात, ते स्थिर असतात, ते कफाचं प्रतीक आहे. परंतु पर्वतावरनं वाहणारा वारा जेव्हा त्या ढगांना एका जागेवरनं दुसऱ्या जागी घेऊन जातो, त्या ढगाला स्वतःची गती काही नसते. त्याचप्रमाणे पित्त आणि कफ हे दोन्ही दोष जे आहेत हे दोष स्थिर असतात. हे समजून घेण्यासाठी आहे, हे समजून घ्यायचं. प्रत्यक्षामध्ये आपल्याला जेव्हा कफ म्हणजे बलगम आणि पित्त म्हणजे ऍसिडिटीतनं बाहेर पडणारं पित्त एवढंच लक्षात आलं की कन्फ्युजन होतं. कारण पित्त हे 5 प्रकारचं असतं, कफ हा 5 प्रकारचा असतो, वात 5 प्रकारचा असतो. आपण बघितलं हे अभ्यासासाठी असतं आणि त्याला त्या पद्धतीमध्ये समजून घेणं आवश्यक असतं. तर ह्या काही टर्म्स आहेत, ह्या तशाच समजून घेतल्या की आपल्याला समजत जातील. आपण एक वाक्य आणखीन बघितलं. वाताधृते नास्ती रुजा, वाताशिवाय वेदना नाही. म्हणजे जिथे जिथे वेदना आहे तिथे तिथे वात असतोच असतो. मग ती पायातली दुख असू देत, टाचेतली, पोटरीमधली, गुडघ्यामधली, मांडीमधली, पोटामधली, छातीमधली, कुशी बरगड्यांमधली, पाठीचा कणा, कंबर, दोन्ही खांदे, कान, नाक, डोळा, त्वचा, जीभ, अगदी केसांच्या मुळापर्यंत सगळं आतनं जे काही डोकं फुटतंय, सगळे अवयव जिथे जिथे वेदना आहे तिथे तिथे वात आहे. आता आपण त्याच्यातला आजचा भाग जो बघणार आहोत हा पथ्यपालन. आहारामध्ये काय खायचं आणि काय खायचं नाही हे आपण वातासाठी जर बघितलं. वात एवढा महत्वाचा का आहे? कारण तो गतिमान असतो. सगळ्या आहाराचं पचन करण्यासाठी अग्नी मदत करतो, पण या अग्नीला वाढवण्यासाठी हा वात मदत करत असतो. व्यवहारातलं एक उदाहरण लक्षात घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अग्नीला वाढवणारा वात कसा आहे? चूल आहे, चूल पेटवलेली आहे. चूल पेटवल्यानंतर आपल्याला फुंकणीने त्याच्यावर फुंकर घालावी लागते. अशी फुंकर घालावी लागते आणि ही फुंकर जेवढी तुम्ही जास्ती घालाल तेवढा तो अग्नी आणखीन मोठा 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 होत जातो. तुम्ही ती कलई लावणारी भांडी
लावणारे जर तुम्ही बघितले असाल, पालकांनी, मुलांना तर कधी बघायला मिळालेलंच नाही, ही मजा पालकांनीच घेतलेली आहे, की कलई लावणारी जी मंडळी आपल्याकडे पूर्वी यायची, बोहारणी त्यांना म्हणायच्या, आणि त्या निखारे असे पेटवायच्या, आणि त्यांच्याकडे असा एक पंप असायचा, हवेचा पंप असायचा, ती गोल गोल ब्लोअर म्हणायचे त्याला, असं गोल 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 फिरवत राहायचे, की त्याच्यातनं तो वारा पुढे जायचा, आणि त्या वाऱ्यामुळे ते निखाऱ्यांचं रूपांतर अग्नीमध्ये व्हायचं. मग हा जसा त्या अग्नीला फुंकर घातल्यानंतर, अग्नीला वाऱ्याची जोड मिळाल्यानंतर अग्नी प्रज्वलित होतो, मोठा होत जातो. अगदी तसंच आहे आपल्या शरीरातला जो वात दोष आहे, हा वात दोष अग्नीला वाढवत असतो. त्यामुळे हा अग्नी कसा आहे हे सुद्धा बघण्या अगोदर वात कसा आहे शरीरातला ते बघणं आवश्यक आहे. म्हणजे अग्नी भडकणार आहे की अग्नी शांत होणार आहे हे आपल्याला त्या वाताच्या गतीवरनं समजणार आहे. काय जंगलामध्ये वणवा लागतो, हा जो वणवा असतो हा कोण पसरवतो, इकडनं तिकडे कोण घेऊन जातो, तर ते जे किटाळ असतं, किटाळ म्हणजे निखाऱ्याचा एक जळता तुकडा असतो, तो जेव्हा या वाऱ्यावरनं उडत जातो आणि त्या दुसऱ्या जागी जाऊन पडतो, तेव्हा तिथे पुन्हा ते अग्नी त्या पताऱ्यावर पडतो, झाडाच्या पाल्या पाचोळ्यावर पडतो आणि तो पेटतो तिथे, आणि परत तिथे दुसरा अग्नी तयार होतो. या पद्धतीमध्ये जसा निसर्गामध्ये अग्नी वाढत जातो, वाऱ्याने तो वणवा पेटतो, त्याच पद्धतीत शरीरामध्ये देखील अग्नी वाढवायला हा वात दोष मदत करत असतो. त्यामुळे याचं पथ्यपालन काय काय करायचंय ते सगळ्यात महत्वाचं आहे. मी असं म्हणेन की हा जो स्क्रीन तुम्हाला आता समोर दिसतोय, ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवला तरी चालेल, ह्याचा एक फोटो काढून ठेवा, आणि या फोटोनुसार जेव्हा तुम्ही वागत जाल तेव्हा तो पथ्य आहे. पथ्यकर आहार म्हणजे खायचा आहार. पथ्य आणि अपथ्य हे दोन शब्द जे आहेत ना, हे आपण बरोबर उलट्या अर्थाने लावतो. पथ्य म्हणजे जे चांगलं आहे, पथ्य म्हणजे जे योग्य आहे, पथ्य म्हणजे जे खायचं आहे, त्याला म्हणतात पथ्य. आणि अपथ्य किंवा कुपथ्य असा शब्द जो वापरला जातो, त्या अपथ्य आणि कुपथ्य शब्दाचा अर्थ हे खायचं नाही किंवा हे शरीराला हानिकारक आहे, वाईट आहे, असा याचा अर्थ होतो. पण आपण व्यवहारामध्ये, मला डॉक्टरने आंबट खायचं पथ्य सांगितलं, आंबट खायचं म्हणजे आंबट खाऊ नको असं सांगायचं, पथ्य सांगायचं असतं. पण आपल्या जसे व्यवहारातले अर्थ जरा वेगळे आहेत. नाही मला नको, मला मिरचीचं पथ्य आहे, पथ्य आहे या शब्दाचा अर्थ आपण उलटा घेतोय, ते अपथ्य आहे असा शब्द वापरायचा असतो. आंबवलेले पदार्थ, हा मला अपथ्य सांगितलेला आहे, मला रात्री उशिरा जड जेवायला अपथ्य सांगितलेलं आहे, असा शब्दाचा अर्थ. पथ्य म्हणजे चांगलं, आणि पथ्य म्हणजे योग्य आहार. आपल्याला जर घ्यायचा असेल तर आपल्याला काय काय पाहिजे त्याची एक लिस्ट दिली, काही मोजके पदार्थ दिले जे आपल्या व्यवहारामध्ये आपण वापरतो. ग्रंथामध्ये भली मोठी लिस्ट आहे, परंतु त्यातले काही पदार्थ आपल्याला शहरामध्ये तर शक्यच नाही, खेड्यांमधनं सुद्धा ते दुर्मिळ झालेले प्रकार आहेत. अशा काही प्रकारांची, आहारातल्या पदार्थांची नावं सांगितलेली आहेत. आज आपण जेवढं आवश्यक आहे तेवढं फक्त बघत जाणार आहोत, प्रत्येक पदार्थाचं वैशिष्ट्य बघणार आहोत. पथ्य पालन म्हणजे हे खायला सांगितलेलं आहे. वात कमी होण्यासाठी हे पदार्थ तुमच्या जेवणामध्ये पाहिजेतच. ताजं आणि शुद्ध अन्न, अन्न ताजं पण पाहिजे आणि शुद्ध पण पाहिजे. शिळं अन्न खाल्लं तर, फ्रीज मध्ये खाल्लं तर निश्चितपणे त्रास होणार आहे. ते शुद्ध नसतं का? फ्रीज मधलं अन्न शुद्धच असतं, त्यामध्ये कोणताही इन्फेक्शन असत नाही, जंतू संसर्ग असत नाही. जिथे काळोख असतो तिथे जंतू संसर्ग नसतो. फ्रीज मधलं अन्न जे असतं हे सगळं काळोखी भागामध्ये राहिलेलं असतं. आयुर्वेदानुसार खरं सांगायचं तर फ्रीज मधलं अन्न जे असतं ना, हेच गडबड करणारं असतं जास्ती. परंतु आपण असं एक गृहीत धरतो की जे इंग्रजांनी सांगितलं, टायवाल्याने सांगितलं ते सगळं सत्य आहे असं आपण गृहीत धरू. तरी सुद्धा त्या फ्रीज मध्ये जे काही कोंदट वातावरण असतं, त्याच्यात जंतूंची वाढ पण होत असते, फक्त आपल्याला ती कळत नाही एवढंच. फ्रीज मधलं अन्न सुद्धा अशुद्ध अन्न असतं आणि ताजं तर नसतंच नसतं. ताजं म्हणजे किती? एका शब्दामध्ये सांगतो, 45 मिनिटं. अन्न शिजवल्यापासून 45 मिनिटांमध्ये ते संपलं पाहिजे, तरच ते ताजं असतं. आणि पुढे अगदी घड्याळ लावून 46-47 मिनिटं झाली म्हणजे ते आता शिळ आणि आता मी ते टाकून देणार असं नाही. सर्वसाधारणपणे आपण जेव्हा या नियमांचा पालन करतो, त्याला काही कॉमन प्रोटोकॉल पाहिजेत, म्हणून आपल्याकडे ते सांगितलंय 1 प्रहर, 2 प्रहर, 3 प्रहर, किती वेळपर्यंत अन्न खाऊ शकतो. तर 45 मिनिटांपर्यंत आपण आजच्या काळानुसार जर वर्गीकरण करून घेतलं तर तो आहार चांगला आहे. म्हणजे आमटी भाजी केली तर ती गरमच्या गरम आपल्याला कधीपर्यंत राहते, तर 45 मिनिटं होईपर्यंत ती आमटी गरम असते, तो भात गरम असतो. कोणताही पंखा, एसी वगैरे नसताना तर आमटी भात किंवा चपाती त्याच्यातला गरमपणा जो असतो हा सगळा नाहीसा होतो आणि रूम टेम्परेचरला ते पदार्थ येऊन पोहोचतात. जेव्हा ते पदार्थ रूम टेम्परेचरला येतात तेव्हा त्याच्यामध्ये जंतू संसर्ग व्हायला सुरुवात झालेली असते. आणि म्हणून जोपर्यंत पदार्थ गरम आहे, हाय व्होल्टेजला आहे, हाय टेम्परेचरला आहे, तेव्हा तो पदार्थ पचायला ताजा असतो, हलका असतो, अग्निसंस्कारित असतो, आणि अग्नी आतमध्ये असतो
कारण गरम पाणी म्हणजे अग्नी. परंतु काही जणांना ते गरम गरम म्हणजे एवढं गरम प्यायची सवय असते. चहा जरी समजा घ्यायचा झाला, गरम 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 म्हणजे उकळता वाफा असतो असा डायरेक्ट ओतला आणि ते प्यायला सुरुवात करतात. असे सुद्धा काही मंडळी असतात. एवढं सुद्धा गरम गरम घेऊन चालत नाही. शरीराच्या तापमानाला येईल एवढं त्याला फुंकर मारायचं आणि मग आपल्याला सुसह्य होईल असं ते आहार आपल्याला घ्यायला सांगितलेला आहे. तर याच्यातलं ताजं आणि शुद्ध या दोन शब्दांच्या व्याख्या मी आता केल्या. ताजं म्हणजे 45 मिनिटांमध्ये आणि शुद्ध म्हणजे सूर्योदय ते सूर्यास्त या 12 तासामध्ये जे असतं अन्न त्याला शुद्ध म्हणूया आपण. जे व्यवस्थित बंद करून ठेवलेलं आहे, त्याच्यावर व्यवस्थित झाकणी ठेवलेली आहे. आहार करत असताना बनवत असताना त्यामध्ये कधीही झाकण ठेवायला सांगितलेलं नाही. आहार बनवत असताना झाकण ठेवू नका असं आयुर्वेद सांगतं. म्हणजे त्याच्यातले जे काही अन्न पदार्थ शिजत असतानाचे जे अँटीडोट त्याच्यात असतात किंवा त्याला नको असलेले पदार्थ असतात ना ते त्या वाफेबरोबर उडून जात असतात. आपण जर ते बंद केलं तर त्या बंद केलेल्या पदार्थांमध्ये जी वाफ जाणारी असते ती वाफ आतच राहते आणि हाय प्रेशर तयार होतं आणि त्याच्यातनं वाफेवाटे जाणारे जे काही पदार्थ असतात ते पुन्हा त्यातले क्षार पुन्हा त्या डाळीमध्ये किंवा त्या तांदळामध्ये किंवा त्या पिठामध्ये पडतात आणि मग गडबडत असते. त्यामुळे बाहेर पडणारी जी वाफ असते ही निघून जायला पाहिजे. आता काही पदार्थ वाफेवरच शिजवायला सांगितलेले आहेत. आता त्याच्या बाबतीत काय, आता ते वाफेवरच शिजवायला सांगितलेलं असल्यामुळे त्याला वाफ कोंडून ठेवणं अपेक्षित आहे. जसं इडली आहे, मोदक आहे, वाफेवर शिजवलेले पदार्थ जे आहेत हे तुम्हाला त्याच पद्धतीने शिजवायचे आहे. परंतु आमटी शिजवत असताना भात शिजवत असताना त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचं झाकण ठेवू नका. आणि आपण आज बरोबर तेवढंच उलट करतोय. मिक्स आपल्या कुकरमध्ये जेव्हा भात आणि आमटी करत असतो, डाळ आणि तांदूळ शिजत घातले त्याच्यामध्ये त्या तळामध्ये कुकराच्या तळामध्ये थोडस पाणी ओतायचं, त्याच्यात एक झाकणी ठेवायची, त्याच्यानंतर ते 2 डबे ठेवायचे, त्याला कडी लावायची, झाकण लावायचं, शिट्टी लावायची, गॅस सुरू करायचा आणि शिट्टी ती बोंबलत राहीपर्यंत आपण टीव्ही बघायचा, मालिका बघायच्या किंवा आणखी मोबाईलवर व्हॉट्सअप किंवा फेसबुक चॅट करत राहायचा. हा जो काही प्रकार चाललेला आहे हा फार गडबड करणार आहे. पदार्थांवर शिजत असताना अग्नीचा संस्कार होत असताना कुठच्याही प्रकारचं झाकण नको. इथे जर आपल्या संस्कृतीने इतक्या स्पष्ट शब्दात सांगितलंय तर आपण एवढं आपल्याला आवश्यकता ठेवली पाहिजे. गुरुजी आपल्याला हा अरुण म्हणून कोणी आहेत ते प्रेझेंट करतात जरा त्यांना. हा तुमच्यापैकी कोण जर प्रेझेंट करत असतील, मी माझ्याकडे नाही, माझ्याकडे मी आता संतोषकडे आहे. त्याचे अधिकार मी प्राचीन भारतीय मधून आलो नाहीये. मी केलं मी त्यांना सांगितलं झालंय चला. आवश्यक तेवढंच पाणी प्यायला सांगितलंय. पथ्यपालनामध्ये दुसरा एक महत्वाचं पथ्य असं असतं की ते आवश्यक तेवढंच पाणी प्यायचं. प्रत्येकाची गरज वेगळी आहे आणि प्रत्येकाची गरज जेवढी आहे तेवढंच पाणी त्याने प्यायचं आणि त्यापेक्षा जास्ती जर पाणी प्यायलात तुम्ही तर त्याचाही त्रास होणार आहे. जेव्हा नदीला पूर येतो त्या नदीच्या पात्रात जोपर्यंत पाणी असतं तोपर्यंत गावातल्या लोकांना त्याचा त्रास होत नसतो. त्या नदीतलं पाणी त्या पात्रातनं वाहत वाहत समुद्राला जाऊन मिळतं, मोठा प्रॉब्लेम काही नसतो. नदीच्या पात्रातनं पाणी जेव्हा बाहेर येतं तेव्हा ते गावात शिरतं, गावातल्या ओढ्यांमध्ये जातं, गावातल्या विहिरींमध्ये जातं, गावातल्या तलावांमध्ये घुसतं, गावातल्या घरांमध्ये घुसतं आणि संपूर्ण शहर जलमय होऊन जातं किंवा खेड्यांमध्ये काही घरं तरंगायलाच लागतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा पाणी येतं तेव्हा ते नुकसान करणार की नाही. अगदी तसंच आहे. शरीरामध्ये जेव्हा असा पाण्याचा अत्याचार होतो, पाण्याचा लोंढा येतो तेव्हा काय होणार आहे तर तेव्हा शरीरातला अग्नी विझून जाणार आहे. सगळे गॅस बंद, सगळ्या चुली बंद, सगळीकडे अग्नीचे जे काही साठे आहेत ते सगळे नष्ट, वीज बंद. हे का तर पाणी गरजेपेक्षा जास्ती शरीरात घुसलं. शरीरामध्ये जेव्हा असं पाणी जास्ती घुसतं तेव्हा देखील शरीराच्या सिस्टीमवर लोड येतो आणि मग प्रॉब्लेम निर्माण होतो. शरीराला आवश्यक आहे तेवढंच पाणी द्या. पाण्याने वात वाढतो, पाण्याने पित्त वाढतं, पाण्याने कफ देखील वाढतं. त्यामुळे आपल्याला आवश्यक आहे तेवढंच पाणी. आता पुन्हा एक शब्द आहे, माझ्यासाठी जे हितकर आहे तेच मी वापरायचं. तर माझ्यासाठी हितकर म्हणजे काय, मला ज्याच्यातनं बरं वाटतं तेवढं पाणी मी प्यायचं. आता तो शेजारचं पाणी पितो 5 लिटर म्हणून आपण पाणी बालदीवर जर प्यायला लागलो तर त्रास नाही का होणार. शिशूला कोणाला जायला लागणार, जो पाणी जास्ती पितो त्याला. बरं एवढं पाणी जास्ती का प्यायचं, तर शरीराला पाण्याची गरज असते असं सगळे जण सांगतात. परंतु खरोखरच एवढी गरज आहे का याचा तपासच कोणी केलेला नाहीये. उगाच असती हुल उठली एक पाणी जास्ती प्या. आता हे पाणी जास्ती प्यायला कोणाला सांगतात डॉक्टर, ज्यांना 14, 15, 18 गोळ्या सुरू आहेत.
मग ते कोलेस्ट्रॉलच्या नावाने, ब्लड प्रेशरच्या नावाने, किडनीच्या नावाने काय काय जो काय कचरा शरीरात घालायचं काम सुरू असतं. आता त्याच्यावर जेव्हा पाणी पिलं जातं ते या गोळ्या विरघळण्यासाठी त्याला पाणी आवश्यक असतं आणि म्हणून ते डॉक्टर त्यांना सांगतात की तुम्ही एवढ्या गोळ्या खाताय, तुम्हाला पाणी जरा जास्ती प्यायला पाहिजे. आता त्या घरातल्या एका पेशंटला जेव्हा डॉक्टर सांगतात तेव्हा तो तेच पथ्य घरातल्या सगळ्यांना लागू आहे असं समजून बाकीच्या घरातले सगळे सुद्धा तेवढंच पाणी पितात आणि मग नको ते आजार पुढचे वाढत घेतात. पाणी जास्ती जर पिलं तर काय काय होणार आहे त्याचे काही श्लोक आहेत सांगितलेले. पाणी जास्ती अजिबात पिऊ नका. जास्ती पाणी पिऊन 10-15 रोग वाढतातच. त्याच्यात सगळ्यात पहिला आहे ब्लड प्रेशर, दुसरा आहे डायबिटीस, तिसरा आहे जाडी वाढणं, चौथा आहे केस गळणं, पाचवा आहे मणक्यांचे आजार, सहावा आहे पायाची टाच दुखणं, सातवा आहे पोट दुखणं, आठवा आहे मुतखडे होणं, नववा आहे पित्ताशयात खडा वाढणं, डोळ्यांचे प्रॉब्लेम, मणक्यांचे प्रॉब्लेम, वात वाढतो, शरीर फुगतं. किती आजार सांगू तुम्हाला, असे अगदी मला आता सहजपणे सांगता आले एवढे मी तुम्हाला 10-15 आजार सांगितले. हे सगळे आजार कुठून वाढले तर जास्ती पाणी पिल्यामुळे वाढले, गरज नसताना पाणी पिल्यामुळे वाढले. आता जेव्हा तुम्हाला ब्लड प्रेशर होतं आणि तुम्ही पाणी जास्ती पिताय, गोळ्या पण खाताय, आता गंमत काय ती बघा, जेव्हा तुम्ही ब्लड प्रेशरसाठी गोळ्या खाताय तेव्हा तुम्हाला डॉक्टर ज्या गोळ्या देतात ह्या सगळ्या गोळ्या तुम्हाला लघवी करवणाऱ्या असतात. ह्या सगळ्या गोळ्या जाऊन किडनीवर काम करतात. तुम्हाला असं वाटत असेल की ब्लड प्रेशर हा आजार मेंदूशी संबंधित आहे किंवा हृदयाशी संबंधित आहे. सॉरी, तो आजार मेंदू आणि हृदयाशी संबंधित नाही. जरी तो रक्ताशी संबंधित आजार असला तरी त्याचं ट्रीटमेंट जी केली जाते ती त्या किडनीमधनं केली जाते आणि किडनीमधनं पाणी बाहेर काढलं जातं. आता किडनीमधनं पाणी जर बाहेर काढलं जातं तर त्या किडनीला किती आजारी पाडलं जातं, किडनीला किती लोड टाकला जातो. गरज नसताना तुम्ही जर किडनीचं काम वाढवलं तर काम किडनीचं वाढवल्यानंतर किडनीचं आयुष्य वाढेल की कमी होईल. साधा एक प्रश्न विचारतो तुम्हाला, तुमच्या घरात मिक्सर आहे, मिक्सरवर तुम्ही काही वाटत नाही, काही बारीक करत नाही, तरी मिक्सर आपला सुरू ठेवला तर त्याची मोटर जळणार नाही का? उगाच काही मिळत नाही म्हणून त्याच्यात नुसतं पाणी घालायचं आणि फिरवायचं, काही मिळत नाही म्हणून मीठ घालायचं त्याच्यात आणि फिरवायचं, काही मिळत नाही म्हणून बर्फाचे खडे टाकायचे आणि फिरवायचं. आता हे सगळं करत असताना त्या ब्लेडची धार जाणार नाही का? गरज नसताना काहीही करायचं नसतं. जसं यंत्राच्या बाबतीमध्ये तसंच शरीरातल्या अवयवांच्या बाबतीत सुद्धा. शरीरातल्या अवयवांना सुद्धा तुम्ही उगाच कामाला कशाला लावताय? एवढं काम करण्याची आवश्यकता नाहीये. जेवढं आवश्यक आहे तेवढंच. आता पुन्हा मिक्सरच उदाहरण तुम्हाला देतो. जेव्हा तुम्ही मिक्सर घरात आणता, नवीन विकत आणता, तेव्हा त्याच्यावर गॅरंटी वॉरंटी लिहिलेली असते. हा मिक्सर 2 वर्ष काम करेल, हा 3 वर्ष काम करेल, हा 5 वर्ष काम करेल. पण त्याला डू अँड डोंट सांगितलेले असतात, त्याचं पथ्य सांगितलेलं असतं. काय सांगितलेलं असतं पथ्य? तर त्याच्यामध्ये असं पथ्य असतं की त्या मिक्सरवर एकच नारळ दररोज वाटायचा, 15 मिनिटच तो सुरू ठेवायचा, तर तुम्हाला तो मिक्सर पुढे 5 वर्ष वापरता येईल. जर तुम्ही त्याच्यावर रोज 2-2 तास काही काम करून घेतलं, 10-10 नारळ जर त्याच्यावर रोज वाटले, म्हणजे घरगुती वापरासाठीचा मिक्सर जो आहे तो तुम्ही कमर्शियल जर वापरायला लागला तर त्याचं ब्लेड आणि मशीन जाणार नाही का? सांगा मला. अगदी तसंच आहे. शरीरामधल्या गरजा या अवयवांच्या काय आहेत? किडनीचं काम किती चाललंय, लिव्हरचं काम किती चाललंय, किंवा फुफ्फुसांमध्ये पाणी किती आहे, हृदयावर पाण्याचा लोड किती आहे, हे सगळं बघायचं आणि मग त्याच्यातलं लोड वाढवायचा कमी करायचा आपल्या हातात असतं. त्यामुळे शरीराला आवश्यक आहे तेवढंच पाणी प्या. विनाकारण कोणीतरी सांगतोय म्हणून पाणी जास्ती पिऊ नका. पाणी हा शत्रू नंबर 1 आहे. त्यामुळे आवश्यक तेवढंच पाणी प्या. जास्ती पाणी पिऊन वात वाढतो, जास्ती पाणी पिऊन किडनीतले खडे वाढतात, जास्ती पाणी पिऊन पित्ताशयात खडे होतात. आणि हे सगळे व्हिडिओ आपले दामले वाचच्या या चॅनलवर आहेत. ज्यांना जर त्याच्यातली आणखीन माहिती पाहिजे असेल तर दामले वाचच्या युट्यूबला सर्च करा आणि पाणी असा एक शब्द टाकलात की तुम्हाला 15-20 व्हिडिओ ओपन होतात. पाणी कोणी प्यायचं, कसं प्यायचं, किती प्यायचं, कसलं पाणी प्यायचं, सगळे व्हिडिओ त्याच्यामध्ये आहेत. सलगपणे सुद्धा 0 ते 9 असे पण पाण्याविषयीचे भाग काही आपले प्रसिद्ध झालेले आहेत. ते सगळ्यांनी बघा एकदा पुन्हा, म्हणजे तुमच्या मनात शंका काही राहणार नाही. मनात शंका ठेवत राहू नका, उगाच लोकांच्या मनात शंका निर्माण करू नका. तुम्हाला मुद्दाम सांगतो की तुम्ही सगळे आज दामले वाचच्या संपर्कात आहात किंवा भारतीय गुरुकुलच्या संपर्कात आहात. चुकीच्या गोष्टी समाजात प्रसारित होणार नाहीत याच्याकडे लक्ष द्यायचं. आणि जर तुम्हाला त्या चुकीच्या वाटल्या तर लगेच आम्हाला व्हॉट्सअपवर विचारायचं की असं सांगितलं जातंय ते बरोबर आहे की चूक आहे, आणि काय बरोबर आहे हे सुद्धा आपण आपल्या व्हिडिओमध्ये सगळीकडे सांगितलेलंच आहे. त्यामुळे त्याच्यातही उगाच शंका घेत राहू नका. जे आता मी सांगतोय हे ऑथराइज वैद्य म्हणून मी तुम्हाला सांगतोय की आता जे काही मी सांगतोय हे 100% सत्य सांगतोय. आज अनेक व्हॉट्सअपवरचे सल्ले, अनेक युट्यूबवरचे व्हिडिओज हे फेक आहेत. फेक म्हणजे जे सांगणारी व्यक्ती आहे ते वैद्य नाही किंवा डॉक्टर पण नाही, त्यांच्याकडे कुठचाही रजिस्ट्रेशन नंबर नाही, त्यांचा कुठेही दवाखाना नाही, सरकारने त्यांना रजिस्ट्रेशन नंबर दिलेला नाही. आमच्याकडे आम्ही जे वैद्य आहोत, रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर्स आहोत,
रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्स आहोत. आयुष्याअंतर्गत आपण काम करतो, भारत सरकारच्या अंतर्गत आपण काम करतो, आपल्याला त्यांनी रजिस्ट्रेशन नंबर दिलेला असतो. अशा वैद्यांकडे जाऊन तुम्ही त्यांचा सल्ला घ्या आणि मग ते तुम्हाला योग्य सल्ला देतील अशी माझी अपेक्षा आहे. पण चुकीचे सल्ले समाजामध्ये फॉरवर्ड करू नका, आपल्या गटांमध्ये कुठे येणार नाहीत याची पण तुम्ही काळजी घ्या. पुढे मी आणखीन एक तिसरं असं पत्र लिहिलंय, तेल आणि तूप जास्ती प्रमाणात वापरायचं. ताजे शुद्ध अन्न, आवश्यक तेवढंच पाणी. तेल आणि तूप हे दोन्ही पदार्थ स्निग्ध पदार्थ आहेत. त्याच्यामध्ये आणखीन एक पदार्थ पुढे येतोय तो म्हणजे लोणी, गोड ताक, ताजं दही. हे जे पदार्थ आहेत तेल, तूप, नारळ, शेंगदाणे, तीळ, खजूर, गोड, आंबट, खारट पदार्थ, ताजं दही, गोड ताक, लोणी, कुळीत, उडीद, तांदूळ, गहू, भोपळा, दुधी भोपळा, दोडकं, वांग, मांसरस, मज्जा, सार, चटणी, म्हशीचे दूध, गुळ आणि पिष्टमय पदार्थांपासून बनवलेले मद्य, खारीक, खजूर, बदाम, अक्रोड हे सगळे पदार्थ, केळी, आंबा, फणस हे सगळे पदार्थ वाताला कमी करणारे आहेत. पथ्य, आहारात वात वाढू नये म्हणून काय करायचं, तर हे सगळं करायचं. वात वाढल्यामुळे काय आजार होतात हे आपण मागे लिस्ट बघितली आहे. आता ज्यांनी ते व्हिडिओ चुकवलेले आहेत त्यांच्या महत्वाच्या कामामुळे त्यांना हे आमचे व्हिडिओ बघायसाठी वेळ झाला नाही. त्यांनी काय करायचं, तर आपल्या भारतीय गुरुकुल परिवारच्या वेबसाईटवर जायचं किंवा युट्यूब चॅनेलवर जायचं आणि तिथले मागचे व्हिडिओ सगळे बघायचे. 60 व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत. त्याच्यातले 37 व्हिडिओ हे आयुर्वेदावरचे आहेत, शरीरशास्त्राचे आहेत. ते पुन्हा एकदा बघा म्हणजे तुम्हाला त्याच्यातल्या शंका राहणार नाही. तेल आणि तूप या दोन्ही गोष्टी जास्ती वापरायच्या. परत आपण तेच सांगतोय, तेल कोणतं वापरायचं, तर जे जवळचं तेल आपल्या आहे, आपल्या जवळच्या जमिनीमध्ये तयार झालेल्या ज्या तेलबी आहेत त्यांच्यासाठी. म्हणजे कोकणामध्ये वापरायचं तर शेंगतेल, तीळतेल आणि खोबरेल तेल. आणि बाकीच्या राज्यामध्ये जर वापरायचं असेल तर तिथल्या तिथे लोकल लेवलला जे तेल उपलब्ध असतं, मग जसं करडईचं तेल असेल, सरसूचं तेल असेल, हे वापरलं तरीही चालू शकेल. आणखीन तेलाचा एक नियम असा सांगून ठेवतो की जे तेल मी आईच्या पोटात असताना आईनं खाल्लेलं आहे ते माझ्यासाठी पथ्यकर आहे किंवा ते माझ्यासाठी योग्य आहे. वात कमी करण्यासाठी आईने माझ्या शरीरावरचे संस्कार केलेले आहेत, मातृत्वाचे संस्कार आहेत, मायेचे संस्कार आहेत आणि पोटात असताना जे काही केलेले आहेत ते सगळे संस्कार जे आहेत ते जर आपल्याला व्यवस्थित शरीराला जर माहिती झालेले असतील तर तुम्ही दुसरा कुठचाही विचार करू नका, त्या संस्कारांमध्ये राहा आणि ते तेल तुम्ही जेवणामध्ये भरपूर वापरायचं. वातासाठी तेल आणि त्याचं पित्तासाठी खूप पण आवश्यक आहे. कोणाचा ऑडिओ सुरू राहिला असेल तर त्यांनी जरा बंद करा आणि जर नसेल बंद होत तर त्यांनी जरा क्विट व्हा, बाहेर पडा, बाकीच्यांना त्रास नको. नवीन जे जॉईन झालेले आहेत त्यांना फक्त सूचना आहे, ज्यांना ऑडिओ बंद करता येत नाही त्यांच्या घरातली खरखर बाकीच्यांना त्रास देणारी असते त्यांनी कृपया क्विट व्हा. ते लाल बटन जे दिसतंय, फोनचं लाल बटन ते दाबा, म्हणजे तुमचा त्रास बाकीच्यांना होणार नाही. तेल आणि तूप हे दोन पदार्थ जास्ती वापरायचे. नारळ जास्ती खायचा, शेंगदाणे जास्ती खायचे, तीळ जास्ती खायचे. आता नारळ, शेंगदाणे आणि तीळ तुम्ही म्हणणार हे तिन्ही पदार्थ पित्ताला वाढवतात, परंतु जर आपल्याला आवडत असतील तर ते पदार्थ घ्यायला काहीच हरकत नाही. जर ते पदार्थ आवडत नसतील तर ते कमी प्रमाणात खायचे. पण कच्चा नारळ, कच्चे शेंगदाणे, कच्चे तीळ खाण्याची आपली परंपरा आहे. नारळ कसा कच्चा खाल्ला जातो, तर नारळाचा रस काढून वापरला जातो. शेंगदाण्याची चटणी, सोलापूर सारख्या जिल्ह्यामध्ये शेंगदाण्याची चटणी असते, अर्धवट कुटलेले शेंगदाणे, त्याच्यात मिरची, लसूण असं घालून अतिशय सुंदर चटणी असते, सोलापुरी चटणी असते ती. शेंगदाण्याची चटणी करून घेऊ शकतो, कच्च्या शेंगदाण्याचे लाडू करून घेऊ शकतो किंवा तीळ आहेत, काळे तीळ आहेत, पांढरे तीळ आहेत, दोनापैकी कोणताही तीळ वापरला तरी चालतो. पण तीळ आणताना याचा विचार करायचा की त्याच्यामध्ये तेल आहे की नाही. तर तेल आहे की नाही की तिळामधलंय कसं कळणार. तुम्ही मुखवास नावाचा माझा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये पण मी सांगितलंय ते जे तीळ आणायचे तर त्याच्यामध्ये तेल असायला हवं ना. आणि जर त्याच्यामध्ये तेलच नसेल तर ते तीळ खाऊन तुम्हाला फायदाच काही होणार नाहीये. त्यामुळे असे तीळ विकत आणा ज्याच्यामध्ये तेल आहे. आता तेल आहे की नाही कसं कळणार, तर चिमूटभर तीळ घेऊन पाण्यामध्ये टाकायचे, ते सरळ बुडले पाहिजेत पाण्यामध्ये. जर त्याच्यामध्ये तेलाचा अंश असेल तर हे सगळे तीळ पाण्यामध्ये बुडतात, तळाला जाऊन बसतात. आणि जर त्याच्यातलं तेल काढून घेतलेलं असेल किंवा कवळे तीळ जर आले असतील त्याच्यात तेलच काही नाही, मग तुम्ही नुसते त्याचा तेलाचा भुसा किंवा पेट खाताय असं लक्षात येईल. मग हे तीळ जे असतात हे पाण्यावर तरंगतात, ज्याच्यातलं तेल काढून घेतलेलं आहे. शुद्धीची काहीतरी खूण पाहिजे ना, म्हणून मी तुम्हाला मुद्दाम सांगतो. शेंगदाण्यातलं आणि नारळातलं काही आपल्याला कळू शकतं पण तिळाचं कळू शकत नाही, म्हणून फक्त सांगितलं. किंवा असा एखादा कागदाचा तुकडा घ्यायचा, त्याच्यावर तीळ ठेवायचे आणि जशी उनु मारतात ना नखाने तसा तो तीळ चिरडायचा. चिरडल्यानंतर कागदाला त्याचा तेलकटपणा जाणवतो आणि हा जो तेलकटपणा जाणवतो
तो जाणवला तर समजायचं हे ती A1 क्वालिटीचे आहेत. तिळाबरोबरच आणखीन एक जवस नावाचा प्रकार आपल्याकडे मिळतो. लांबोळे तीळ पण विकत मिळतात. त्याची चटणी पण केली जाते. मग ही चटणी तुम्ही खाल्ली तरीही चालेल. ती तीळ ग्रेव्ही म्हणून तुम्ही तुमच्या वांग्याच्या भाजीत घातले तरी चालतील. शेंगदाणे वांग्याच्या भाजीत मुद्दाम घालतात. नारळाची ग्रेव्ही तर कोकणी पदार्थांमध्ये सगळीकडेच वापरली जाते. आता हे भाजायचं नाही तर हे कच्च्या स्वरूपामध्ये जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्याचा फायदा जास्ती होतो. खजूर आहे, खजुराची चटणी तयार करायची. गोड, आंबट आणि खारट हे पदार्थ जे आहेत या 3 चवीचे पदार्थ जेव्हा आपण एकत्रितरित्या वापरतो तेव्हा ते वाताचं शमन करतात असं सांगितलं जातं किंवा त्याचा व्यवहारात आपल्याला वापर करता येतो किंवा ते प्रत्यक्षात तसं दिसतं. म्हणजे काय करायचं तर ही खजुराची चटणी तयार करायची. आता खजुराची चटणी करत असताना त्याच्यात खजूर आहे गोड, त्याच्यात थोडंसं आंबट घालायचं चिंच आणि त्याच्यामध्ये सैंधव नावाचं मीठ घालायचं. जी खजुराची चटणी गोड, आंबट आणि खारट या 3 पदार्थांनी जेव्हा एकत्र होईल तेव्हा काय होईल ती तुम्हाला भेळसाठी पण वापरता येईल, सॉस म्हणून सुद्धा वापरता येईल. ते चटणीच्या ऐवजी चपातीला रोल लावल्यानंतर त्याच्यात भाजी भरण्याच्या अगोदर एक काय आपण बेस चटणी म्हणून जी वापरतो ना, जसं पिझ्झाला ती लाल चटणी वापरतात तशी ही गोड, आंबट आणि खारट चटणी मुलांना चटपटीत खूप आवडते. पापड आहे, पापड तळायचा त्याच्यावर ही चटणी लावायची. खजूर, गोड, आंबट, खारट चवींची जी चटणी आहे, गुळ घातला त्याच्यात तरी चालतो. आंबट घालायचं, चिंच घालायचं, आमसूल घालायची, लिंबू पिळायचं आणि वापरू शकतो आपण. हे सगळे पदार्थ वाताला कमी करतात. ताजं दही हे वातासाठी सगळ्यात चांगलं सांगितलं. विशेषतः ज्यांना रात्रीचं जागरण करायची सवय आहे किंवा ज्यांना करावं लागतं, नाईट ड्युटी, शिफ्ट बदलत राहतात, असे जे व्यक्ती असतात त्यांना खूप थकवा असतो आलेला. दिवसाचं करणं वेगळं, तिथं जागरण करून काम करणं वेगळं. दिवसाची झोप तुमची घेतली जाते त्याच्याकडनं, परंतु त्याच्यात पण समाधान होत नाही. झोप ही प्रशस्त आहे कोणत्या वेळेला, रात्रीच्याच वेळेला झोप प्रशस्त आहे. दिवसाची झोप कधी घ्यायचं नाही, उलट त्याने डायबिटीस सारखे आजार वाढतात असं आयुर्वेद सांगतं. ताजं दही जे आहे हे तुम्हाला खायला हरकत नाही. ज्यांना वाताचे आजार आहेत जास्ती त्यांनी तर दही अवश्य खावं. फक्त ही दही खाताना एक पथ्य काय सांगतो ते नीट लक्षात घ्या. या दह्यातलं जे पाणी असतं हे पाणी काढून टाकायचं. इथे मी पुढे लिहिलंय म्हशीचं दूध लिहिलेलं. ते म्हशीचं दूध जे आहे हे म्हशीचं दूध सुद्धा, इथे म्हशीचं दूध लिहिलं बघा. हे जे म्हशीचं दूध आहे ह्याचं जर दही बनवलं आणि जर ते ताजं असेल आणि त्याच्यातलं पाणी काढून टाकलं, अप्रतिम औषध. म्हणजे काय करू शकतो आपण तर या म्हशीच्या दुधाचं दही तयार करायचं. ते दही 1 दिवस ठेवायचं, रात्रभर टांगून झाल्यानंतर सकाळी त्या दह्याला एका फडक्यावर ओतायचं आणि ते टांगून ठेवायचं. त्याला म्हणतात चक्का बांधणं. दही बांधून ठेवलं जातं आणि ते 1 तास 2 तास एका काठीला असं 2 बाजूने जर बांधून ठेवलं तर मध्ये तो दह्याचा गोळा बांधलेला आणि त्याच्या खाली एक पातेलं ताटली अशी जर ठेवलं तर दह्यातलं जे पाणी असतं ते त्या पंचाच्या छोट्या छोट्या बोगातनं खाली पडत जातं. टिप 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 बरसा पाणी असं होतं. आणि त्याच्यातलं पाणी वेगळं केलं जातं आणि दही एकदम मस्त घट्ट दही तयार होतं, ज्याला आपल्या मराठी भाषेमध्ये चक्का असं म्हणतात. हा जो चक्का आहे या चक्क्यामध्ये खडीसाखरेची पावडर घालायची, त्याच्यामध्ये वेलचीची पावडर घालायची, जायफळाची पावडर घालायची, केशर घालायचं, थोडासा कापूर घालायचा आणि सगळं ढवळायचं. याला म्हणतात श्रीखंड. आता हे श्रीखंड, श्रीखंड हे वातावरचं सगळ्यात चांगलं औषध आहे. गोड आहे की नाही ते आहे, साखर घातल्यामुळे गोड आहे. आंबट आहे की नाही, हो आहे, दह्यामुळे ते आंबट आहे. आणि खारट पदार्थ म्हणजे त्याच्यातलं सैंधव घालायचं. साध्या मिठाच्या ऐवजी सैंधव मीठ जर घातलं तर आणखी चांगली चवीला चांगलंच लागतं ते. तेव्हा असा चक्का आणि त्याच्यापासून तयार केलेलं घरगुती श्रीखंड सगळ्यात चांगलं औषध आहे. आता बाजारामध्ये मिळणारं जे श्रीखंड आहे ते ताजं आणि शुद्ध, अगदी पहिला जो आपण शब्द वापरलाय ताजं आणि शुद्ध अन्न. आता बाजारात मिळणारं जे काही श्रीखंड आहे, श्रीखंडाचे डबे आहेत, मग ते वारणा असेल, ते अमूल असेल, ते आणखीन कुठच्याही कंपनीचं असेल, ह्या सगळ्या कंपन्यांचं श्रीखंड तुमच्या घरात येईपर्यंत किमान 1 महिना कमीत कमी गेलेला असतो. आता 1 महिना ते श्रीखंड फुकट जाऊ नये, ते आंबट होऊ नये म्हणून त्याच्यात दुप्पट साखर घालतात, त्याच्यात आणखी प्रिझर्वेटिव्ह घालतात आणि मग ते तुम्हाला टिकाऊ आणि तुम्हाला अतिशय चविष्ट करण्यासाठी त्याच्यात आणखीनही काही फ्लेवर्स ऍड केले जातात आणि मग ते तुमच्या समोर येऊन पडतात. तुम्ही ते दही श्रीखंड खूप चांगलं आहे म्हणून खाता, परंतु हे सगळं शिळं आहे आणि ते ताजं नाही आणि ते शुद्ध आहे याची खात्री देता येत नाही. ते गायीपासूनच बनवलेलं आहे की त्या पावडर पासून बनवलंय की आणखीन जर्सी गाईच्या दुधाची भेसळ त्याच्यात केली हे कळायला सुद्धा आपल्याला मार्ग नाही. आणि त्यामुळे आपण जे आहार करणार आहोत तो आहार घरचा आहार जर असेल तरच त्याच्यातला फायदा तुम्हाला मिळेल, अन्यथा फायदा होण्यापेक्षा तोटा जास्ती होईल. याकडे लक्ष आपलं असावं. ताजं दही घुसळून तयार केलेलं ताक जे आहे हे ताक देखील अत्यंत चांगलं औषध आहे.
आता काही जणांना आजच एक पेशंट आलेलं तो म्हणतो की ताक घेतलं, गोड ताक घेतलं तरी मला सगळे लगेच सर्दी होते. ह्या गोड ताकामध्ये जिरं घालायचं, त्याच गोड ताकामध्ये काळं मीठ घाला, सैंधव मीठ घाला किंवा आणखीन हिंग घाला, भाजून जिरं घाला, ओवा पावडर त्याच्यात करून घाला. असं केलं तर ताकाचे गुणधर्म बदलतात. त्याला आलं, लसूण, कोथिंबीर लावली तर त्याला मठ्ठा असं म्हणतात. नुसतं खारी पावडर त्याच्यात टाकली, पाणीपुरी मसाला, चाट मसाला घातला आणि ते घुसळलं तर त्याला खारी लस्सी म्हणतात. गोड लस्सी पण तयार करता येते. पण लस्सी या प्रकारामध्ये लोणी काढलं जात नाही, त्यामुळे ते लोणी त्याच्यातच असतं. आणि ज्या लस्सीमध्ये लोणी तसंच असतं ते तर वाताला आणखीन चांगलं शमन करणार. वाताचं शमन करणारी सगळी औषधं तुमच्या आता ही लक्षात येत आहेत पदार्थ, हे सगळे पदार्थ पचायला जड असतात. म्हणजे पचायला जड असलेले सगळे पदार्थ एका बाजूने कफाला वाढवणारे आहेत. म्हणजे त्याचा अतिरेक कुठेही होऊ देत नको, कफ वाढू देत पण नको आणि वाताचं शमन झालंच पाहिजे. यासाठी ही युक्ती चिकित्सा मी तुम्हाला सांगतोय की काय करू शकतो. गोड ताक घेऊ शकतो. आता हे ताक आपल्याला पचलं पाहिजे म्हणून त्याच्यात थोडंसं पाणी घातलं तरी चालतं. ते चांगलं घुसळलं पाहिजे. घुसळण्याची क्रिया ताकासाठी महत्वाची आहे. उगाच नुसतं आपलं दही फिरवलं 2 वेळा आणि लोणी न येताच ते जर ताक घेतलं तर ते ताक सुपाच्य होणार नाही. त्याच्यावरचं लोणी वेगळं करायचं, म्हणजे त्या लोण्याचा गोळा असा वर तरंगला पाहिजे. आता आणखीन एक मी प्रयोग केला तोही तुम्हाला सांगतो. मिक्सर मध्ये घुसळलेलं ताक आणि रवीने घुसळलेलं ताक याच्यामध्ये फरक पडतो. दही जे आपण लावलेलं आहे, मिक्सरला दही लावलेलं आहे, ते दही फिरलंय 5व्या मिनिटाला त्याच्यावर लोण्याचा तरंग असा पसरलेला दिसतो. सगळ्या दह्यावर, ताकावर, आता ताक राहिलेलं असतं ते, त्याच्यावर लोण्याचा असा एक थर जमा झालेला असतो. पण तुमच्या एक लक्षात येतंय का, मी हे सगळं बघितलं, अभ्यास केला म्हणून सांगतोय की त्याच्यावरचं लोणी असतंय संपूर्ण पातेल्यावर किंवा त्या मिक्सरच्या भांड्यात पसरलेलं राहतं. पण जेव्हा तुम्ही लोणी काढता, घुसळून लोणी काढता, पण ते मिक्सरचा वापर, ब्लेंडरचा वापर न करता, इलेक्ट्रिसिटीचा वापर न करता, ज्याला बिलवना छाज असं म्हटलं जातं, घुसळून काढलेलं, हाती घुसळलेलं, लाकडी रवीने घुसळलेलं, एकदा असं, एकदा असं, एकदा असं, एकदा असं. ती लाकडी रवी, पूर्वीचे लाकडी रव्यांचे डेरे होते. लाकडी रव्या 5-5 फूट उंचीच्या लाकडी रव्या होत्या. ते उभं राहायचं आणि 2 बाजूने दोघांनी ते दही घुसळायचं, 3 बाजूने सुद्धा काही वेळा दही घुसळलं जायचं. मोठ्या मोठ्या पिंपामधनं, मोठ्या मोठ्या बडक्यांमधनं, मोठ्या मोठ्या हंड्यांमधनं मातीच्या किंवा त्या भांड्यांमधनं, मातीच्या भांड्यांमधनं हे दही सगळं लावलेलं असायचं. गाडगं म्हणायचं त्याला, दह्याचं गाडगं. आता या गाडग्यातलं दही घुसळण्यासाठी त्याला मध्ये जो लाकडी बॉल असतो त्याला अशा खाचा असतात पाडलेल्या, त्याच्यामध्ये ते दह्याचे पार्टिकल्स असतात ना, हे सगळे वेगळे होतात आणि मग त्याच्यातलं लोणी वर तरंगायला मदत होत असते. असं जे घुसळून काढलेलं लोणी आणि त्या लोण्याचा असा गोळा, मोती जसा दिसतो की नाही तसा तो लोण्याचा गोळा असतो. कानातला मोती असतो की नाही, तो कसा असा ठेवल्यानंतर त्याला असा एक गोल आकार असतो, जमिनीला जिथे टच होतो तिथनं तो मोती असा वर उचललेला असतो, असा पाकासारखा पगळलेला असत नाही. मग तसा लोण्याचा गोळा तुम्ही जेव्हा जमिनीवर ठेवता किंवा त्या ताकात असतो ना, तो तरंगत असतो. असा गोल पृथ्वी जशी दिसते ना, अगदी गोल गरगरीत गोळा आपल्याला दिसतो. टेबल टेनिसचा चेंडू कसा दिसतो तसा पांढरा स्वच्छ, म्हशीचं दूध असलं तर पांढरा आणि गाईचं दूध असलं तर किंचित पिवळसर झाक त्याच्यावर. असे जे लोणी आहे हे लोणी भरपूर खावं. पथ्यपालनामध्ये आणखीन एक आहार्य पदार्थ सांगितलेला आहे, तो म्हणजे कोळीत. कोळीत हे स्वभावतः उष्ण असतात आणि ते उष्ण असल्यामुळे एका बाजूने कफालाही कमी करतात आणि वातालाही कमी करतात. पचायला पण जरा जड असतात, पण उष्ण असल्यामुळे त्याच्यातला जडपणा थोडासा कमी झालेला असतो. त्यामुळे कोळीत भिजवायचे, मोड आणायचे, शिजवायचे आणि मग खायचे. त्यामुळे 3ऱ्या दिवशी आपण कोळीत खाऊ शकतो. पण अशा पद्धतीत कोळीत जेव्हा तुम्ही कोळत्याचं कट, कोळत्याचा रस्सा, कोळत्याचं कडण, कोळत्याची उसळ, कोळत्याचं सूप किंवा कोळत्याची पिठी किंवा नुसते कोळीत शिजवून भिजवून उकडून असे जरी खाल्ले, तिखट मीठ घालून, कोळीत चाट करून, तरी सुद्धा खूप छान लागतं. हे चाट पण चांगलं लागतं. कोळत्याची पिठी पण खूप चांगली लागते. त्याच्यात आपण आमसूल घालून, कांदा लसूण घालून, नारळाचा रस घालून कोळत्याची पिठी पण चांगली केली जाते. उडीद आहे, उडीद सुद्धा एक अत्यंत चांगला आणि पौष्टिक पदार्थ, विशेषतः मुलांची वाढ चांगली होण्यासाठी, मुलांची शरीराची शक्ती वाढण्यासाठी हा उडीद आणि उडदाचे पापड. जी मुलं बारीक किडकिडीत आहेत, म्हणजे सारखी किरकिर किरकिर सुरू असते, आई मला नको गो, मला भूकच नाहीये, माझं पोटच बिघडलंय, अशी जी मुलं असतात. पण पोट खरोखर बिघडलेलं नसतं, त्याची डोंग असतात ती, हे नकोय आणि तेच नकोय. त्याला आवडीचे पदार्थ कुरकुरीत जर असले, त्यांना कुरकुरीत, चटपटीत, चुरचुरीत असे पदार्थ मुलांना आवडतात. याच्यामध्ये 1 नंबरला आहे पापड. हा उडदांचा पापड जर असला तर तो पापड चुलीवर भाजायचा आणि त्याच्यावर तेल लावायचं
त्याला लोणी लावायचं, त्याच्यावर चाट मसाला घालायचा, मागाशी सांगितलेली खजुराची गोड आंबट आणि खारडाची चटणी घालायची, चिंचेची चटणी घातली तशीच त्याच्यात तुम्हाला आणखीन ही पण चटणी घालता येऊ शकते, खजुराची चटणी. त्याच्यावर चाट मसाला घालायचा, टोमॅटो चिरायचा, कांदा चिरायचा, गाजर चिरायचा, कोबी चिरायचा, मसाला पापड करून खाता येईल. मुलांना हा पथ्यकर आहार आहे. मुलांना वात वाढू नये, त्यांची तब्येत सुधारली पाहिजे, भूक चांगली लागली पाहिजे. त्या पापडामध्ये पापड खार नावाचा एक क्षार घातलेला असतो आणि हा जो पापड खार असतो तो लिव्हरला स्टिम्युलेशन देणारा असतो, मुलांची भूक पण वाढायला मदत होत असते. फक्त पापड हा लगेचच्या लगेच भाजायचा आणि खाऊन टाकायचा, त्याचा आवाज येईपर्यंत पापडातली मजा असते. कुरुम कुरुम असा आवाज आला पाहिजे पापडाचा खाताना, तर तो पथ्यकर असतो. जर तो त्याच्यातला कुरकुरीतपणा गेला आणि त्याची अशी मान पडलेली असेल आणि कोणीतरी 2 हाताने तो तोडतोय आणि मग तो खातोय, असं जर असलं तर त्याची मजा कशी येणार सांगा मला. म्हणजे पापडाची जी मजा आहे ही मजा त्या आवाजामध्ये असते. त्यामुळे तो उडदापासून तयार केलेला पापड आहे, मुगाचा पापड पण खाऊ शकतो. मग तसा चणा डाळीचा आपण करू शकतो, कुठच्याही प्रकारचे पापड आपण करू शकतो. पोह्यांची मिरगुंड पण असतात, ती पण खाल्ली तरी चालतात. पण पोह्यांचे पापड जे असतात हे मात्र थोडेसे वाताला वाढवणारे असतात. पोहे म्हणजे पृथुका हा वात वाढवणारा एक पदार्थ सांगितलेला आहे. परंतु पोहे, सुके पोहे, फुलवलेले पोहे हे वाताला वाढवतात. आतमध्ये असं सगळं पोकळ पोकळ असतं ना, वृक्ष असतात, कोरडे असतात. हे सगळे वृक्ष कोरडे पदार्थ जे असतात ना हे वाताला वाढवणारे असतात. आता इथे आपण, मला असं वाटतं की इथे थांबूया, उडदापर्यंत थांबूया. म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये, पुढच्या व्याख्यानामध्ये उडदापासूनचे पुढचे पदार्थ आपल्याला सुरू करायचे, ज्याच्यात तांदूळ, गहू, भोपळा, दुधी भोपळा हे पदार्थ आपण पुढच्या खेपेला समजूया. आता जे काही पदार्थ सांगितले याच्यात जर काही तुम्हाला शंका असतील तर या शंका आणि त्याचे प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला आता वेळ देतो. बरोबर 8:45 झालेले आहे. पुढच्या 15 मिनिटांमध्ये आपण प्रश्नोत्तर घेणार आहोत. इथे मी याला फक्त खूण करून ठेवतो की हे पदार्थ आपले आता झालेले आहेत. याला मी एक काट देऊन ठेवतो. हे पदार्थ आपले झालेले आहेत. पुढच्या खेपेला मी जेव्हा व्हिडिओ ऑन करेन तेव्हा मला हीच पीपीटी मिळू शकेल. आता बोला, काय प्रश्न आहेत का तुमचे? मुलं हल्ली कमी आहेत का? हा आपण जो कार्यक्रम घेतोय हा मुलांसाठी घेतोय, पालकांसाठी आपण महिन्यातनं फक्त एकच दिवस घेतोय. 8 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी हा कार्यक्रम आहे आणि त्यांना शरीरशास्त्राची माहिती व्हावी आणि त्याच्या जोडीला बाकीच्यांचं पण ज्ञान थोडंसं वाढावं हा उद्देश आहे. परंतु मुलं जर नसतील तर कार्यक्रमात मजा येणार नाहीये. त्यामुळे तुमच्या मुलांना जबरदस्तीने बसवा. आता काही जणांच्या परीक्षा पण सुरू आहेत, हाही भाग महत्वाचा असतोच. पण मुलांवर विशेष लक्ष ठेवा. मुलांना हे सगळं जर समजलं तर भविष्यामध्ये त्यांचे आजार होणार नाहीयेत, यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. अनघा कुलकर्णी, शोभना नाईक आणि कविश वरुडे यांचे प्रश्न आहेत, हात वर आहेत. विचारा प्रश्न. गुरुजी, हा बोल बोल. मी पहिले बोल, विचार प्रश्न विचार. तुला मी पिन अप केलंय. गुरुजी, दुधासोबत पोहे खाल्ले तर चालतात का? हो चालतात चालतात चालतात. अनघा कुलकर्णी, अनघा कुलकर्णी तुमचा ऑडिओ सुरू आहे. प्रश्न विचारणार असाल तर ऑडिओ सुरू आहे, प्रश्न विचारून घ्या. अनघा कुलकर्णी बोला. आपण जे तेल पितो ना ते शरीरात काय काम करतं? वंगणाचं काम करतं. तुला उदाहरण देतो म्हणजे तुझ्या आणखीन विषय लक्षात येईल. आपण एखाद्या घसरगुंडीवर बसतो आणि त्या घसरगुंडीवरनं वर्ण असं खाली सरकत 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 जातं, बरोबर आहे. वॉटर गेम्स जे असतात त्या घसरगुंडीवर पाणी सोडलं जातं आणि मग हे पाणी सोडलेलं असतं त्याच्यावरनं जेव्हा आपण एखाद्या मुलाला सोडून देतो तेव्हा तो असा सुळकन पुढे जातो. घसरत घसरत त्याला आणखीन फोर्स येतो पुढे घसरण्यासाठी, कारण खाली त्याच्या घसरगुंडीवर पाणी सोडलेलं आहे. अगदी असंच आहे. खूप छान मुलं बसली आहेत, मस्त. मला खूप बरं वाटलं सगळ्या मुलांना बघून. सगळ्या मुलांना खूप बरं वाटलं. गुरुजी, आम्ही हे 3 कुटुंब मिळून एकत्र गुरुकुल पद्धतीने त्यांना शिकवण्याचा मानस करतोय.
अरे वा, खूपच छान. एकदम मस्त उपक्रम आहे तुमचा. मी तुमचं वाचलं, आपल्या ग्रुपमध्ये पण वाचलं. अतिशय चांगला उपक्रम आहे. सुरू ठेवा, सुरू ठेवा. ईश्वर तुम्हाला निश्चित मदत करणार आहे. भारत मातेचा एखादा फोटो लावा, सतत आपल्या डोळ्यासमोर ती राहिली पाहिजे. आणि आपण सगळं करतोय भारत मातेसाठी करतोय. एवढा एक उद्देश जर आपण लक्षात घेतला तर राष्ट्राय स्वाहा राष्ट्राय इदं नमः असा उद्देश घेऊन आपण पुढे जाऊया. खूप चांगलं काम आहे आणि ईश्वर तुम्हाला नक्की सहकार्य करणार आहे. सगळ्या मुलांना उत्साह त्याचा टिकून राहायला पाहिजे. गमती जमतीमध्ये शिक्षण आणि कुठेही मुलांना ओरडायचं नाहीये, शिक्षा करायची नाहीये. पण मुलांनी सुद्धा तसे सहकार्य केलं पाहिजे की त्यांना आणखीन काय काय शिकता येणार आहे. ताई खूप चांगलं शिकवणार आहेत, दादा पण खूप चांगलं शिकवणार आहेत, आणखीन काही जणांना पण ते बोलवणार आहेत. त्यामुळे मुलांना खूप चांगली संधी आहे एक नवीन विचार ऐकण्याची किंवा नवीन पद्धतीने शिक्षण घेण्याची. आताचे जे काही आपण पारंपरिक शिक्षण घेतोय या शिक्षणामध्ये फार काही मिळतं असं नाही. परंतु आज तुम्हाला ताई जे शिकवणार आहेत सगळ्या लहान मुलांसाठी सांगतोय, जे गुरुकुल सुरू झालेलं आहे तिथल्या, तर त्या तुम्ही आता जे शिकणार आहात हे अत्यंत चांगलं आणि भारतीय पद्धतीने तुम्ही शिकणार आहात. याच्यामध्ये कुठेही तुम्हाला पेन पेन्सिल किंवा वही पुस्तक पाटी असं घ्यायला सांगणार नाहीयेत. मजा मजा करत गाणी गोष्टी करत आपल्याला ते शिकायचं आहे. खूप चांगला उपक्रम आहे. तर या ताईचा प्रश्न जो होता त्याच्या प्रश्नाकडे मी परत येतो. तर पाणी काय किंवा तेल काय काम करतं, तर जसं त्या घसरगुंडीवर पाणी टाकलं आणि जर त्याच्यावर घसरायला सुरुवात केली तर खूप घसरगुंडी खूप चांगली होते. तसं आतड्यांमध्ये जर तेल आपण घेतलं, पोटात तेल जर घेतलं तर घसरगुंडी, पोटामध्ये घसरगुंडी तयार होते आपण खाल्लेल्या अन्नाची. मग आपण भाताचा घास गिळला, पोळीचा घास गिळला, भाजीचा घास गिळला किंवा कुठे उपीट खाल्लं, शिरा खाल्ला तर त्याच्यातला जो काही स्निग्धपणा असतो तो त्या आतड्यांमधनं गोल पाईप मधनं जसं ती घसरगुंडी जाते पुढे पुढे सरकत, तसं सुळकन पुढे पुढे सरकत जातं त्या तेलाच्या एका विशिष्ट थरामुळे. आपल्या तोंडातली लाळ जी असते ही सुद्धा हेच काम करत असते. इकडे तिकडे त्या घासाला फिरवायचं आणि बुळबुळीत करून त्या घासाला अन्न नलिकेमध्ये ढकलायचं आणि मग अन्न नलिकेत वरनं अन्न पडलं की भुसुक्कन ते खाली जातं आणि त्या पोटात जातं आणि मग ते घुसळायला सुरुवात होते. त्यामुळे त्या तेलाला अतिशय चांगला इथनं खाली जाते, एकदम खाली डवाक्कन खाली पडतं आणि मग त्या पोटामध्ये तो मिक्सर सुरू असतो आणि त्याच्यामध्ये आपलं पुढचं काम होतं. त्यामुळे तेल हा खूप चांगला ऑप्शन आहे लुब्रिकेशन देण्याचा, वंगण देण्याचा. चांगला प्रश्न आहे. नमस्कार गुरुजी. नमस्कार, बोला. मी काय म्हणते, जे पाण्याचं आपण सांगितलं जेवढं पाहिजे तेवढंच पाणी प्यायचं, बरोबर? पण आजकाल जे सोनोग्राफी करतात ना त्यावेळी सोनोग्राफी करताना भरपूर पाणी प्यायला सांगतात. ते चुकीचंच आहे ना? जाऊच नका. हो, चुकीचं, 100% चुकीचं आहे. त्या शास्त्रांचे नियम जे आहेत ते त्या शास्त्रासाठी आवश्यक आहेत. कारण त्यांना ते पाणी फुल केल्याशिवाय, ब्लॅडर फुल केल्याशिवाय त्यांना सोनोग्राफी नीट करता येत नाही. हा टेक्निकल प्रॉब्लेम असतो. पुढे काय करायचं ते तुमचं तुम्ही बघून घ्या. कारण हे 10 वर्षापूर्वीचा माझा अनुभव आहे. जेव्हा प्रेग्नन्सी होती त्यावेळी म्हणजे मला अक्षरशः उलटी यायला लागली, पण ते म्हणतात अजून पाणी प्या. म्हणून सगळा अत्याचार आहे सगळा चाललेला. त्यामुळे ॲलोपॅथी हा अत्याचारच आहे. म्हणून पाण्याचा नियम, सोनोग्राफीच्या फंदातच पडू नका, ॲलोपॅथी डॉक्टरांकडे जाऊच नका. तुमच्या जवळपास जे काही वैद्य आहेत त्या वैद्यांकडे जा आणि ट्रीटमेंट घ्या, फायदा जास्ती होईल. मगाशी मी कोणाचं तरी नाव घेतलं, एक वैद्यांचं, वैद्य नाही, माझं कीर्ती महाजन. कीर्ती महाजन, बोल. नमस्कार गुरुजी. माझा मुलगा 14 वर्षाचा आहे आणि मी तुमचं लेक्चर ऐकते आणि त्याचे नोट्स काढून ठेवते आणि माझ्या मुलाला त्या ओरली सांगते. तो अटेंड नाही करू शकत म्हणून मी त्याला ओरली सांगते आणि याच्यातनं तो खरंच खूप छान छान गोष्टी शिकतो आहे. गुरुजी, मला असा प्रश्न विचारायचा होता, आमवात मध्ये जे काय शरीरामध्ये वात वाढतो तो रक्तामधल्या काही चाचण्या करून तो ओळखता येतो का? नाही ओळखता येत. आयुर्वेदानुसार जे आमवाताचं निदान करायचं असतं तेव्हा त्याचं कोष्ठ परीक्षण, नाडी परीक्षण, जिव्हा परीक्षण असं करायला लागतं. वैद्याचे सल्ले घ्यायला लागतात. त्या सांध्यांमध्ये कसा तो वात आलाय, कुठून वात आलाय, अपचनामधनं आलेला वात आहे की कॉन्स्टिट्यूशनमुळे निर्माण झालेला वात आहे की चुकीचं खाल्ल्यामुळे वात आलेला आहे की स्टिरॉइड्स खाल्ल्यामुळे वात आलेला आहे की वेदनाशामक औषधं खाल्ल्यामुळे वात निर्माण झालेला आहे, याची कारणं शोधावी लागतात आणि त्यानुसार आपल्याला औषध द्यायला लागतं. मग औषधांना रिझल्ट चांगला येतो. सगळ्यांसाठी धरधपट सालीसकट एकच नियम, आरएटीएस पॉझिटिव्ह म्हणजे औषध स्टिरॉइड्स असा आयुर्वेदामध्ये नाहीये. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार होणारा आमवात वेगळा असतो. वाताचा आमवात असतो तो वेगळा, पित्ताचा प्रकृतीचा आमवात असतो तो वेगळा, कफाच्या प्रकृतीचा आमवात वेगळा असा असतो तो. त्यामुळे वैद्याचा सल्ला घेणं, कुठेही स्वतःचं डोकं न वापरता
वैद्यांचा सल्ला घेऊन तुम्ही चिकित्सा करा, जेव्हा चिकित्सा करायची असते तेव्हा. आपण आता अच्छा. जे करतो हे रोग होऊ नये म्हणून, हा, हा. आवाजच होऊ नये यासाठी काय करायचं, तर वेळच्या बरोबर. वेळेला जेव्हा भूक असली तर, जेव्हा पहिली भूक गेलेली नसली आणि जर तुम्ही परत अजीर्ण, तर मग ते अजीर्ण होईल, मग अजीर्णात आम निर्माण होतो आणि मग आम जर सांध्यात आला तर मग त्याला आमवात म्हणतात. आणि ह्या सांध्यात आणण्यासाठी परत तो कफम पंगू पित्तम पंगू, ह्या कफाला जिथे साठलेलं अन्न आहे, नासलेलं अन्न आहे, आम निर्माण झालेलं अन्न आहे, कफ सदृश असतं, त्याला हा आम, त्या आम्हाला हा वात घेऊन येतो आणि जिथे जागा मिळेल तिथे आणून ठेवतो. तो सांध्यांमध्ये जेव्हा जागा मिळेल तेव्हा त्याला आमवात असं म्हणतात. आणि त्याची मग लक्षणं न- वेगळी असतात. न खाल्ल्यामुळे पण होत असेल का आमवात? नाही होत, उलट न खाणं ही चिकित्सा सांगितलेली आहे. त्यामुळे तिची प्रकृती काय आहे हे बघूनच ठरवावं लागेल. न खाल्ल्यामुळे म्हणजे तेल तूप व्यवस्थित वापरलं नाही, उगाच वृक्ष कोरडे पदार्थ खालत बसला, हा, हा, उगाच हा. चायनीज आणि पंजाबी खात बसला, विरुद्धांना खात बसला, तर आमवात होण्याची शक्यता जास्त असते. गुरुजी अजून एक विचारायचं होतं, आमवात मध्ये एखादं दुखणं म्हणजे वाढतं, मग तेव्हा नारळाचं तेल पिणं हे चिकित्सा होईल? नाही चालत. जेव्हा स्पेसिफिक रोग जेव्हा आपल्याला होतो तेव्हा त्याची लक्षणं असतात, त्यानुसार औषधं घ्यायला लागतात. मग तिथे नारळाचं तेल नाही चालत, तिथे मोहरीचं तेल वापरावं लागतं. मग तो जो वात वाढलेला आहे त्या वाताने कफ पण वाढलेला असतो, त्यात शीत गुणाने, थंड गुणाने. आयुर्वेद हे चिकित्सा युक्तीची चिकित्सा आहे, त्यामुळे ती युक्तीनेच वापरली पाहिजे. पथ्य त्याचं व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे. सगळ्यांसाठी एकच नियम आयुर्वेदामध्ये नाही. त्यामुळे वात प्रकृतीचा जो आमवात असतो त्याला नारळाचं तेल एक वेळ चालू शकेल, पण त्याहीपेक्षा चांगलं मोहरीचं तेल असू शकतं. तुम्ही ते कुठे प्यायचं. राहता, प्यायचं, वर्ण लावण्यासाठी, शेक घेण्यासाठीचे पण प्रकार वेगवेगळे आहेत. आमवात जेव्हा असतो तेव्हा तुम्हाला पाण्याचा शेक सुद्धा चालत नाही, तिथे तुम्हाला वाळूचा शेक किंवा मिठाचा शेक घ्यावा लागतो. कोरडा शेक. कोरडा शेक. चालेल, थँक्यू गुरुजी. अच्छा, गुरुजी मला एक विचारायचं होतं, नाडी परीक्षण करायची एक स्पेसिफिक वेळ असते का? हो असते, पण त्या नाडी परीक्षणाच्या भानगडीत खरं सांगायचं तर आता या काळात आपल्याला नाडी परीक्षण करणं फार कठीण आहे वैद्यांना सुद्धा. कारण त्यांची नाडी कधी बघायची त्याचे काही नियम आहेत ठरलेले. आता विषयाला म्हणून मी सांगून टाकतो, जेव्हा त्याची झोप पूर्ण झालेली आहे, रात्रभर झोप पूर्ण झालेली आहे, जेवण त्याने संध्याकाळी 7 वाजता घेतलंय, सकाळी उठल्या 4:30 वाजता त्याला संडास साफ होऊन आलेला आहे आणि पुन्हा एक 10 मिनिटं तो विश्रांती घेतोय, छान प्राणायाम पूर्ण झालेला आहे, अशा वेळेला काही न खाता पिता जेव्हा तुम्ही नाडी बघता तेव्हा ती खरी नाडी असते. आणि ते सुद्धा त्याला कोणतीही लक्षणं असता नाही, तेव्हा तुमची खरी नाडी असते, ही निरोगी प्रकृतीची नाडी असते. जेव्हा पेशंट म्हणून जेव्हा डॉक्टरांच्या दवाखान्यात येतात तेव्हा ते सगळे घाबरलेले असतात, त्या रोगाची पण अवस्था त्याच्यात आलेली असते. त्यामुळे ती नाडी जी आहे ही रोगी अवस्थेची आहे की निरोगी अवस्थेची आहे कसं कळणार? मग पेशंट म्हणून जेव्हा येतात तेव्हा ती सगळे रोगीच असतात. मग त्यांच्या मनामध्ये दोष असतो, शरीरामध्ये दोष असतो, आत्म्यामध्ये दोष असतो, इंद्रियांमध्ये दोष असतो. मग त्याची नाडी ही चुकीचीच मिळते आणि मग त्यावेळीची चिकित्सा काय असते ही केली जाते. नाडी परीक्षा या भानगडीत फारसं आता तुम्ही गुंतून राहू नका. आणि त्यापेक्षा बाकीचे जे प्रश्न असतात ते प्रश्न महत्वाचे. जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता तेव्हा डॉक्टरना कधीही तुम्ही डायग्नोसिस सांगू नका की मला आमवात आहे, मला आम्लपित्त आहे, मला L4 L5 मध्ये गॅप आहे, असलं काही सांगू नका. डॉक्टरना त्यांचं स्वतःचं डोकं वापरू देत आणि मग चिकित्सेला सुरुवात त्यांना करू देत. आपण डायग्नोसिस सांगायचं नसतं. आणि ॲलर्जी टेस्ट करतात तसं मग आयुर्वेदामध्ये काही आहे का? आहे ना, प्रकृती परीक्षा आहे, खूप आहेत परीक्षा, 10 परीक्षा आहेत. 10. तुमची उंची किती दिसते, तुमची जाडी कशी आहे, तुमची उंची आणि जाडी तुमच्या शरीराच्या प्रपोर्शन मध्ये आहे का, मिलीमीटर सेंटीमीटर बघायचं नाही आपल्याला, परंतु तुमची ताकद किती आहे, तुमची भूक कशी आहे, तुमची झोप कशी आहे, तुमची स्वप्न काय पडतात, ह्या सगळ्या गोष्टींचा वापर आपल्याला युक्तीने करायचा आणि ते वैद्यांना माहिती असतं. गुरुजी, बोल. माझं नाव श्लोका राजेंद्र कदम. माझा असा कुठे होतीस? प्रश्न आहे की प्रश्न आहे, पण तू मगाशी कुठे होतीस? श्लोक म्हणण्याच्या वेळेला श्लोका कुठे गेलेली? उशिरा जॉईन झालीस तू. पकडलाय तुला मी, बरोबर पकडलाय. श्लोका बोल, प्रश्न विचार. म्हणजे दुधासोबत पोहे कसे खायचे असतात, त्यात काही घालायचं असतं का? साखर, खडी साखर घातली तरी चालते, किंवा तुमची लहान मुलांसाठी सांगतोय, लहान मुलांसाठी सांगतोय. पोहे जे असतात हे पोहे जरासे कच्चे पोहे सांगतो ना, कच्चे पोहे खाण्यापेक्षा तुला आणखीन एक फॉर्म्युला सांगतो, मस्त पोहे लागतात ते. थोडस तूप घ्यायचं आणि या तुपामध्ये थोडीशी साखर घालायची आणि आपल्याला जे पोहे सुके पोहे हवे असतात ना ते त्याच्यात घालायचे आणि असे फ्राय करायचे.
हे तूप त्या पोह्यांमध्ये शोषलं जातं आणि साखर असते ती सुद्धा त्या पोह्यांमध्ये येते आणि मग असे कुरकुरीत थोडेसे फ्राय केलेले पोहे असतात ना ते मग गरम गरम दुधात घालायचे आणि मग ते खायचे. एका बाजूने ते कुरकुरीत पण लागतात जस्ट लाईक अ पॉपकॉर्न आणि ते वात पण वाढवत नाहीत. नुसते पोहे खाल्ले तर ते वात वाढवतात पण ते जर आपण दुधाबरोबर घेतले तर ते आणखीन चांगलं. आता हे थंड दूध, निरसं दूध, कच्चं दूध, म्हशीचं दूध घेतलं आणि साखर घालून घेतलं, ते जर छानपैकी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं, घुसळून घेतलं, मिल्क शेक करून घेतलं आणि जर त्याच्यात पोहे घालून खाल्ले एकदम छान. पण ह्या पोह्यांवर तूप घालायचं आणि मग पोहे खायचे, मग ते बाधत नाही, मग ते विरुद्धांना होत नाही. थँक्स. गुरुजी बोल. सोयाबीनचं तेल खायचं की नाही? कसलं कसलं? सूर्यफुलाचं आणि सोयाबीनचं. सूर्यफुलाचं तेल तुम्ही खायला हरकत नाही, मुलांनी खायला हरकत नाही, कारण त्यांना पहिल्यापासून जर सवय असेल तर ते खायला हरकत नाही. सोयाबीनचं तर शक्यतो नको. सोयाबीन नको, सोयाबीनचं नको. पण सूर्यफुलचं चालेल, शेंगतेल चालेल, तेल चालेल, खोबरेल तेल चालेल. गुरुजी बोल. कोकणात चहा सोबत पोहे खातात तर ते चालतं? हो चालतात ना, पण ते आणखीन चांगले कसे करायचे ते मी सांगितलं. त्याच्यात थोडस तूप घालायचं आणि ते तुपात भाजून घ्यायचे, फुलवून घ्यायचे, थोडेसे कुरकुरीत पण होतात आणि तूप घातल्यामुळे त्याच्यातले वाताचे दोष नाहीसे होतात. आणि कोण प्रश्न विचारणार आहे? अनघा कुलकर्णी विचारणार का प्रश्न? अनघा कुलकर्णी, मगाचपासून तुमचा व्हिडिओ नाही, ऑडिओ ऑन आहे. स्वाती हरेन. गुरुजी बोल. मी ना सूर्यफुलाच्या बिया खात होतो तर मग एक बी माझ्या घशामध्ये अडकलीये, तर मग मी जर कोणतं पण तेल पिलं तर चालेल? चालू शकेल. खोबरेल तेल पिलस, शेंगतेल पिलस तरी चालेल. बी अडकलेली गेली ना, आता अडकली नाही अजूनही आहे का? गुळण्या कर, गरम पाण्याच्या गुळण्या करायच्या. हो ठीक आहे. गुळण्या करून जाईल ते. गुरुजी माझं नाव अन्वी. आपण जेव्हा तेल आणि चटणी खातो तर माझ्या आजी आजोबा बोलतात की कच्चं तेल खाल्लं तर पोटात दुखतं, तर ते बरोबर आहे का? नाही, कच्चं तेल खाल्लं तर पोटात दुखत नाही. कच्चं तेल खायचं लसणी बरोबर. लसणीचं तिखट किंवा मसाल्याची चटणी जर असेल, कांदा लसूण चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी, तर त्याच्यामध्ये तुम्ही हे तेल घालून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. घेऊ शकता, चटणीत तेल घालून घेऊ शकता, त्रास नाही काही. गुरुजी थँक्यू. बोला. ममता बोलते. बोल. वातूड पदार्थाचा आणि वाताचा काही संबंध आहे का? जसं की वाल, वाटाणा, वांग. हो, हे जे काही आहेत ना, हे सगळे गैरसमज आहेत. आपल्याला जर ते पदार्थ आधीपासून पचवायची ताकद असेल, आपण पहिल्यापासून हे पदार्थ जर पचवलेले असतील, खाल्लेले असतील, तर त्याचा काही मोठा दोष लागत नाही. आता वांग हे वातुळ असं सांगितलं जातं, पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा आम्ही ग्रंथात त्याचे रेफरन्स बघतो तेव्हा वार्ताकम वातग्नी असं सांगितलेलं आहे. तुम्ही हे भाजी कशी करता, ते पदार्थ कसे वापरता त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही ते भिजवले, त्याचे मोड काढले, ते बांधून ठेवले आणि मग तिसऱ्या चौथ्या दिवशी वापरले तर ते वातुळ होणार आहेत. परंतु नुसते भिजवून शिजवले तर ते वातुळ होत नाही, कारण पाणी त्याच्यात कमी असतं. मोड आणून खाऊ नका, मग त्रास जास्त होणार. वांगी आहेत, ती वांगी तुम्ही जर नुसती तेलात शिजवलीत, पाणी न घालता शिजवली तर ती वाताचं शमन करणार. वांग्याची कापं आहेत, ती नुसती तव्यावर तेलावर परतली तर ती वाताचं शमन करणार. पण तुम्ही वांग्याचा मसाला वांग केलं, बैंगन भरता केलं तर तो आणखीन चांगला. वांग भाजून जर वापरलं आपण, बैंगन भरतामध्ये आपण वांग भाजतो पूर्ण आणि मग त्याच्यात शेंगदाण्याची कूट किंवा दही घालतो आणि मग मीठ घालतो, खोबरं घालतो, मिरचीची फोडणी, कांद्याची फोडणी, हे वांग्याचं भरीत खूप चांगलं काम करतं. त्यामुळे प्रत्येक वेळेला वांग वातुळ असतं असा दोष द्यायची काही आवश्यकता नाही. थँक्यू सर. थँक्यू. गुरुजी प्रश्न विचारते? हा बोल. माझा घसा दुखतोय, तो तेल पिलं तर चालेल का? घसा कशाने दुखतोय? खवखवतोय का? खोकला येतोय का तुला? हो, खोकला येतोय, सर्दी झालीये, पाणी पिताना दुखतच राहतो. गरम पाण्याच्या गुळण्या कर, मीठ आणि हळद घालू नकोस त्याच्यात. तेल नको पिऊस आता. सुका खोकला असला तर तेल पिलं तरी चालतं. कफ पडत असताना खोकला असला, ताप वगैरे जर असला तर मात्र तेल पिऊ नकोस. ताप असताना तेल प्यायचं नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा सगळ्यांनी.
तुम्ही कोण प्रश्न बोल बोल. माझे नाव अनय आहे. असं म्हणतात अरे. की कच्चे शेंगदाणे खाल्ल्यावरती जुलाब होतात, ते खरं आहे का? किती खाता त्याच्यावर अवलंबून. मुठभर किंवा असे बोकणे भरून जर तुम्ही कच्चे शेंगदाणे चावून चावून न खाता बकाबक जर गिळलात तर मात्र जुलाब होणार. तर त्याच्यावर आपण शेंगदाणे बरोबर गुळ खाल्ला तर बाधत नाही. शेंगदाणे गुळ खायचे आणि अत्यंत सावकाश खायचे. म्हणजे एक शेंगदाणा तोंडातला पोटात गेल्याशिवाय परत दुसरा शेंगदाणा तोंडात घालायचा नाही. एवढा एक नियम जर पाळला तरी सुद्धा खूप फरक पडतो. सावकाश खा शेंगदाणे, मग पित्त वाढणार नाही, ताकदच वाढेल. मोहर. कच्चे शेंगदाणे मधले खाल्ले तर? हो चालतात. कच्चे शेंगदाणेच खायचे. शेंगदाणे कच्चे चालतात, शिजवून चालतात किंवा भिजवून चालतात. मोहर बोल. गुरुजी मी गोळी घेतली की असं वाटतं गोळी घशात अडकलीये पण अडकली नसते. हा मग त्याला तो कोरडेपणा असतो. पहिल्यांदा 1-2 घोट पाणी प्यायचं आणि मग गोळी घ्यायची. ठीक आहे. थँक्यू. ठीक आहे. गुरुजी पारिश शेरार कोण बोलतंय? गुरुजी विचार कुलकर्णी बोला. हा मला मी मगाशी दिलं होतं कांदा बटाटा वगैरे चालतो का? हो चालतं चालतं. बटाटा पण जे चालू आपल्या शकतो. परंपरेने जे पदार्थ आपण खातोय, लहानपणापासून खातोय ते पदार्थ आपण खाल्ले तरी चालतात, त्रास नाही होणार. ओके. आणि लाया वगैरे? लाह्या वगैरे सुद्धा चालते. चालत. ओके धन्यवाद. नमस्कार गुरुजी. नमस्कार बोला. मणक्याचा विकार हा वातविकार आहे का? ऐकू आलं नाही. मणक्याचा विकार हा वातविकार आहे का? वातविकार आहे. मणक्याचे आजार हा वातविकार आहे. कुठेही वेदना जिथे असतात ते सगळे वाताशी संबंधित असतात. गॅप पडते ती वातामुळे? गॅप पडते ती वातामुळे. गॅप म्हणजे जागा. जागा जिथे असते तिथे अवकाश. अवकाश म्हणजे पोकळी. पोकळी म्हणजे वात. हर्षा जाधव तुम्ही स्वतः अनम्यूट करा स्वतःला. आम्हाला तुम्हाला अनम्यूट करता येत नाही. गुरुजी एक वेगळा प्रश्न होता. परवाचं जे तुमचं व्याख्यान झालं कोल्हापूरचं, त्याचं काही व्हिडिओ ऑडिओ काही मिळू शकेल का? मिळणार. त्याचा व्हिडिओ होईल. जे त्याचे स्पॉन्सर आहेत ते स्पॉन्सर त्या व्हिडिओ त्यांनी केलेला आहे आणि पूर्ण व्हिडिओ केलेला आहे त्याचा. आपण तो व्हिडिओ तयार झाल्यानंतर ते युट्यूबवर टाकतील आणि मग त्याची लिंक मला मिळेल. मला लिंक मिळाल्यानंतर आपण सगळ्या गटांमध्ये ती टाकू. ते डायबिटीस करताचा एक व्हिडिओ होता ना की मनशांती वगैरे त्याच्या रिलेटेड, तर त्याचा पण मिळेल का? हो त्याचा पण मिळेल. ते तुम्ही दामले वाचला सर्च केलं तर त्याचे छोटे छोटे 15-15 मिनिटांचे व्हिडिओ आहेत किंवा सलगपणे त्याचे काही भाग एकत्र केलेले आहेत. ते व्हिडिओ बघितले तुम्ही तरी चालतील. दामले वाच सर्च करा. डायबिटीस, दामले वाच संधिवात असे बघितले तर दामले वाच मनशांती, दामले वाच ओंकार असे तुम्हाला व्हिडिओ छोटे छोटे मिळणार. रुपाली शेलारचा इथे तिने प्रश्न विचारला आणि त्याच्या पुढचा भाग इथे विचारतो. गुरुजी तुम्ही जे पदार्थ सांगितले ते पूर्ण वर्षभर वापरावेत का? हो, कारण आमच्याकडे शेंगदाणे रोज भाजीमध्ये वापरतात. ते योग्य आहे का? हो. तीळ केव्हा खावेत? कारण ते गरम असतात. थंडीच्या दिवसात जास्ती खावेत. आता थंडीचे दिवस आहेत, उष्ण असल्यामुळे गरम असल्यामुळे ते थंडीच्या दिवसात जास्ती वापरा, पावसाळ्याच्या दिवसात जास्ती वापरा, उन्हाळ्याच्या दिवसात जरा कमी वापरायचंय. हर्षा जाधव तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही स्वतःला अनम्यूट करा. अनम्यूट होण्यासाठी तिथे जे समोरचं माईकचं चिन्ह दिसतंय त्याच्यावर पुन्हा एकदा टिक करा की तुम्ही अनम्यूट व्हाल. कीर्ती महाजन काही प्रश्न विचारणार? धनश आणखी चुकून ओके ठीक आहे. सर बोला. वात प्रकृतीच्या लोकांची स्किन कोरडी पडत असते का? बरोबर, एकदम कोरडी असते. वात म्हणजे कोरडेपणा, वात म्हणजे वृक्ष, वात म्हणजे तेल पण सगळं संपलं आणि त्यामुळे मग कोरडेपणासाठी चिकित्सा म्हणजे तेलाचा वापर जास्ती करायचा, तुपाचा वापर जास्ती करायचा, लोणी अंगाला लावायचं, दूध अंगाला लावायचं. कुठलं तेल चांगलं आहे यासाठी? तेल शेंगतेल, खोबरेल तेल. आपण जर कोकणात असू तर आणि बाहेरच्या देशांमध्ये प्रदेशांमध्ये तिथे जे तेल उपलब्ध आहे ते तेल वापरायचं. आम्ही इकडे सोलापूरच्या भागातले, मग कोणतं सोलापूरमध्ये वापरा ना. शेंगतेल, तीळ तेल वापरा, सूर्यफूल वापरलं तरी चालेल. तिथे शेती ज्या तेलाची होते ते तेल वापरायचं. ठीक आहे, थँक्यू.
कोण प्रश्न विचारणार आहे? शेवटचा एक प्रश्न आपण घेऊया. हा बोला, सदाशिव पाटील बोला. मी चिंचवडवरून बोलतो. बोला ना. मी तुमच्या कोडाळ्याला तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला पण आलो होतो. अच्छा अच्छा अच्छा. वय वर्ष 75 आहे. छान. चरबी कमी करण्यासाठी काय शॉर्ट मध्ये काय आहे का? जास्ती काही व्यायाम न करता काय नुसतं लोळायचं, खाण्यापिण्यात काही पथ्य करू नका. खाण्यापिण्यात पथ्य नको, नुसतं लोटांगण आणि प्रदक्षिणा घालायचे. 2 व्यायाम करायचे, लोटांगण आणि प्रदक्षिणा. लोटांगण आणि प्रदक्षिणा ते व्हिडिओ बघा, दामले उवाचेवर आहेत ठेवलेले. चरबी कमी होते. आणि जेवण 7 वाजता करायचं. 7 नंतर खाणं पिणं बंद करायचं. एक प्रश्न आहे गुरुजी चॅटवर. बोला. आयोडीन युक्त मीठ योग्य आहे का? आयोडीन युक्त मीठ, आता मिठाचा एक व्हिडिओ पण आहे दामले उवाचेला, पण आता उत्तर देतो. आयोडीन युक्त मिठाची भारतामध्ये फक्त 2च राज्यांमध्ये गरज आहे, हिमाचल प्रदेश आणि काश्मीर, जिथे समुद्रातला एकही पदार्थ जात नाही. तिथेच पाण्याची तुमच्या आयोडीनची गरज लागते. बाकी कुठेही आयोडीन युक्त मिठाची गरज नाही. सक्ती करण्यात येते, ते सगळं चुकीचं होतं. हे गेले 25-30 वर्ष जे काही आयोडीन युक्त मिठाची सक्ती भारतामध्ये झाली, त्याचे दुष्परिणाम म्हणून आज थायरॉइड सगळ्यांचा वाढलेला दिसतोय. आता जे काही सगळ्या मुली PCOD आणि थायरॉइड निग्रस्त आहेत, या सगळ्याचं कारण आयोडीन युक्त मीठच आहे, जे शरीरात अतिरिक्त प्रमाणात गेलं आणि त्यामुळे त्रास सुरू झाले. त्यामुळे आयोडीन युक्त मीठ बंद करा, सैंधव मीठ वापरा, जेवताना समुद्र मीठ वापरा आणि ताटामध्ये सैंधव मीठ घ्या किंवा काळं मीठ घ्या. थांबूया आता. थांबूया. सगळ्यांना छान. आजची उपस्थिती चांगली होती. 50 क्रॉस झाले. फक्त लहान मुलं चांगली होती. आपल्या गुरुकुलचीच मुलं खूप चांगली होती. चांगली उपस्थिती होती. सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. दिवाळी येणार आहे, अजून आपला एक सत्र मध्ये होणार आहे. त्याच्यात आपण भेटूच पुढच्या मंगळवारी. आणि त्या पुढच्या मंगळवारी पालकांची सुद्धा सभा असणार आहे आपली, कारण पुढचा मंगळवार हा महिन्याचा पहिला मंगळवार असणार आहे. पालकांनी रात्री 9 वाजता जॉईन व्हायचं, मुलांनी 8 वाजता जॉईन व्हायचं. ठीक आहे. शांती मंत्र. म्हण पूजा म्हण. शांती मंत्र. ओम शांती शांती शांती. अच्छा, टाटा.